विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एसआरजीएस अकॅडमी कॉम्पिटेटिव्ह यावर मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन दांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण याही अगोदर महावितरणची जी काही विद्युत सहाय्यक भरती आहे यासाठी असणारी जी काही अतिमहत्त्वाची प्रश्नसंच आहेत त्या अतिमहत्त्वाचे प्रश्नसंचाचा सराव या सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण नियमितपणे 20 क्वेश्चन रोजचे घेत असतो। जर तुम्ही जर या व्हिडिओला नवीन असाल तर काय करा, तर एसआरजीएस अकॅडमी या यूट्यूबला सबस्क्राइब करायचं होतं, लाईक करायचं होतं आणि जी बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा टच करायचं होतं की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन नंतर मिळत राहील। कारण नियमित येणारे जे व्हिडिओ आहेत ते सतत तुम्हाला मिळत राहावेत। या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रश्नाची अडचण जाता कामा नये, संपूर्ण नोट्स तुम्हाला या ठिकाणी PDF मध्ये उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून त्या प्रत्येक प्रश्नाची तुमची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण या एसआरजीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नियमितपणे क्वेश्चन घेत असतो। आजचा सुद्धा आपण जो विषय आहे तो विषय आहे ट्रान्समिशन लाईन आणि तिथे डिस्ट्रीब्युशन लाईन्स हा आहे। जिथे विद्युत तयार होते आहे त्या विद्युत केंद्रापासून ती आपल्या घरापर्यंत येत असताना ती विद्युत कशी येते आहे याचा सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत की जेणेकरून यावरची येणारी जी प्रश्न आहेत ती सर्व प्रश्न तुम्हाला अत्यंत सहजपणे सोडवता येतील। त्या अगोदर आपण सर्व त्या मुद्देसूदपणे त्याची माहिती पाहणार आहोत आणि नंतर आपले 20 क्वेश्चन त्यामध्ये घेणार आहोत। चला तर मग आपण सुरू करूया। तर या ठिकाणी तुम्हाला जी ट्रान्समिशन लाईन आहे पॉवर आहे, कारण की जिथे लाईन तयार होते त्या लाईनला काय असतो तर वेग लागतो, त्याला पोटेन्शियल म्हणतो आपण की जो व्होल्टेज आहे ते व्होल्टेज अगदी वेगाने न्यावं लागतं आणि वेगाने नेण्यासाठी जी लाईन वापरली जाते ती म्हणजे SCSR जे वायर असतात किंवा जे कंडक्टर असतात ते कंडक्टर वापरावे लागत असतात। हे कंडक्टरसाठी हे टावर्स अशी वापरली जावी लागतात आणि ह्या टावरची उभारणी करत असताना कशी उभारणी केली जाते, याला इन्सुलेटर कोणती वापरले जातात, ते SCSR कंडक्टर किती पद्धतीचा असतो, नंतर इन्सुलेटर कशी वापरली जातात असतात, नंतर या ठिकाणी आल्यानंतर सबस्टेशन मध्ये आल्याच्या नंतर लाईन कशी येते आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर ती कशी मोजली जाते आहे, त्याच्यात ती फ्रिक्वेन्सी कशी तयार केली जाते आहे किंवा फ्रिक्वेन्सी बरकरार राखण्यासाठी आपण काय करावं लागतं, नंतर सबस्टेशन मध्ये मातीऐवजी गिट्टीच का आथरली जाते, ह्या सर्व प्रश्नांची उकल आपण या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून आपला संपूर्ण प्रश्न या ठिकाणी माहीत पडतील आणि ते सचित्र आपण माहीत करणार आहोत की या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुम्हाला या चॅप्टरवरचा प्रश्न तुमचा चुकणारच नाही ही तुम्हाला गॅरंटी आहे, कारण आपण संपूर्ण बारकाईने आपण त्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग समोरच्या स्लाइडवर जाऊया आपण। तर बघाल, हा जो टावर्स असतात या टावरच्या याने ही लाईन मोठी लाईन आपल्याला नेली जाते, त्याला ट्रान्समिशन लाईन म्हणतो आपण। काय म्हणतो तर ट्रान्समिशन लाईन असते। तर हा जो भाग आहे तर हा भाग काय असतो तर टावरचा बॉडी आहे, हा त्यातला केज आहे आणि हा त्यातला भाग काय तर पीक आहे, हे त्यातले आर्म आहेत। हे सर हे आर्म काय केले जातात तर केजला लावले जात असतात, हे इन्सुलेटर आहेत आणि या इन्सुलेटरला ही काय तर कंडक्टर जोडले जात असतात। वरच्या बाजूला आहे तर ही वरच्या बाजूला आपण अर्थिंग घेऊन जातोय। जर समजा एखाद्या वेळेस आकाशात वीज वगैरे जर पडली असेल तर त्यातली जी वीज असेल जो पॉवर असेल तो पॉवर या अर्थिंगला जावा, अर्थिंगला इन्सुलेटर लावलं जात नाही, मग इथून काय होतं तर ही लाईन डायरेक्ट आपल्याला खाली अशी नेता येईल आणि जमिनीमध्ये सोडता येईल, कारण जमिनीमध्ये पोटेन्शियल खूप असतं, किती त्याचं साठवलं सोडून दिलं तरी ती वीज तिथे घेत असतं। या पद्धतीने याची निर्मिती असते। बघूया आपण समोर। तर बघाल काय म्हणतो तर हा एवढा जो भाग आहे तर या भागाला काय म्हणायचं तर टावरची बॉडी आहे। हा जो भाग इथे दाखवण्यात आलेला आहे तर काय तर हा केज आहे, काय तर केज आहे। नंतर हा जो वरचा जो भाग असतो याचा त्याला पीक म्हणतो आपण। काय म्हणतो तर पीक। इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की अर्थिंगचा वायर किंवा जी अर्थिंग आहे ती अर्थिंग या टावरच्या कुठल्या भागावर नेली जाते, त्याला उत्तर काय असेल तर पीक वर नेल्या जात असते। हे इन्सुलेटर आहेत म्हणजे आर्म आहेत, काय तर हे आर्म आहेत, या भागाला आर्म आहेत। ही जे म्हणजे पीक आहे या पीकच्या खाली जो काही तुम्हाला जो बॉड केज दिसतो आहे त्या केजवर हे इन्सुलेटर लावले जात असतात किंवा आर्म लावले जातात, आर्मला इन्सुलेटर लावले जात असतात। हे इन्सुलेटर लावले जात असताना इथे स्टेन टाईप आहेत का की कुठल्या प्रकारचे इन्सुलेटर आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। या इन्सुलेटर मधून ही लाईन घेऊन घेतलेली असते। तर अशा पद्धतीने ही लाईन नेण्याची म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की अर्थिंग कुठून घेतली जाते तर वरच्या सर्वात पीक वर नेल्या जात असते। नंतर इन्सुलेटर कुठे लावतात तर ते आर्मवर लावले जात असतात आणि म्हणून ज्या हे आर्म कुठे आहेत तर आर्म हे इथे केजवर आहेत, कुठे तर केजवर आहेत। तर एवढा मोठा हा टावर आहे, या टावरवर एवढी मोठी लाईन एवढे मोठे केबल्स घेऊन जाते असतात, एवढे मोठे हे कंडक्टर्स घेऊन जातात, तर यांचं वजन खूप असतं आणि म्हणून ह्या हवेने वाऱ्याने त्याचा परिणाम पडू नये म्हणून याची बांधणी सुद्धा करत असताना फार म्हणजे पद्धतशीर केली जाते। इथे कॉन्क्रीटचे या ठिकाणी पाहाल इथे अशा जमिनीमध्ये त्याला फारपैकी मोठमोठ्याला असा त्याला फाउंडेशन असतं, त्या फाउंडेशनमुळे तो उलटून पडू शकत नाही, खाली त्याचं वजन पडण्यासाठी त्याला पूर्ण अशी तयारी केली जात असते। त्यानंतर
ही जी उभारणी आहे भारतामध्ये काय केलं जातं तर ही उभारणी साधारणतः माणसाच्या आणि एकावर एक कसून ही बनवली जात असतात. काही ठिकाणी काय करतात तर एकाच ठिकाणी तो टावर आहे उभा केला जातो, नंतर तो हेलिकॉप्टर उचलायचा आणि त्या ठिकाणी न्यायचा आणि बंद करायचा, पण तो खर्चिक भाग असतो आणि म्हणून आपल्या इथे काय केलं जातं तर अशा लेबरच्या साहाय्याने एकावर एक चढून हा संपूर्ण केज हा पूर्ण उभा केला जातो, टावर उभा केला जात असतो. नंतर यासाठी जो वापरणारा कंडक्टर आहे तो कंडक्टर कोणता आहे तर ACSR हा कंडक्टर आहे. ACSR कंडक्टर काय असतो तर कारण की दोन टावरची लांबी ही 300 मीटरच्या जवळपास असते. जर समजा हिलरी एरिया असेल तर त्या ठिकाणी कमी जास्त राहू शकते, वळणाचा रस्ता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा कमी जास्त स्वरूपाचे असते. जिथे नदीचं पात्र आहे त्या ठिकाणी कदाचित तो जास्त स्पॅन असू शकतो, मोठी नदी असेल तर, छोटी नदी असेल तर छोटं स्पॅन असू शकतं, परंतु त्या अंतरानुसार हे स्पॅन दिले जातात आणि टावर सुद्धा उभे केले जात असतात. तर ACSRचा जो तार आहे त्याच्या मध्यभागी हा जो भाग आहे तर या मध्य भागात काय वापरला जातं तर स्टील रेनफोर्स आहे. ACSRचा लॉंग फॉर्म काय होतो तर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, काय तर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड अशा पद्धतीचं त्याचं नाव असतं. म्हणजे ACSRचा लॉंग फॉर्म सांगा असा प्रश्न कधी कधी विचारला जातो, तर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा मधातला भाग जो आहे तर हा स्टीलचा आहे, कारण स्टीलमध्ये ती ताकद असते सस्पेन्शन, एवढ्या मोठ्या अंतराचा जो ओझं आहे ते ओझं ताणण्याची ताकद, स्ट्रेनची ताकद त्याच्यामध्ये असते आणि म्हणून हा ACSRचा केबल्स यामध्ये असते. याच्या मध्यभागी आहे, हा मध्यभागी कधी कधी तर इथे ऑप्टिकल केबल फायबर्स त्यामधून घेतले जातात. एका टॉवरपासून दुसऱ्या टॉवरमध्ये मध्यभागातून ऑप्टिकल केबल हे सुरक्षितपणे जातं. त्याच्या बाजूला ACSR म्हणजे स्टील रेनफोर्सचे हे तार असतात. त्याच्या बाजूला ही जी बाजू तुम्हाला दिसते या बाजूला तर काय केलं जातं असं तर या ठिकाणी ॲल्युमिनियमचे हे कंडक्टर वापरले जात असतात. वास्तविक पाहता लाईन येण्यासाठी तांबे ही सर्वात चांगला धातू आहे, पण तांबे हा महाग असल्या कारणाने आपण काय करतो तर ॲल्युमिनियमचा कंडक्टर करतो. ॲल्युमिनियमची जाडी वापरतो, जाडी वापरली की त्याचा रेझिस्टन्स कमी होतो आणि म्हणून ॲल्युमिनियमचे कंडक्टर हे त्याच्यावर जास्त वापरले जातात. आणि नंतर हा मोठा कंडक्टरनी ही संपूर्ण लाईन्स या जिथे निर्मिती होते त्या निर्मितीपासून तर सबस्टेशनच्या स्टेशनपर्यंत नेली जात असते. तर म्हणून याला ACSR केबल्स आपण म्हणत असतो. त्यानंतर आता हा जो भाग आहे दोन पोलचं जे अंतर आहे ते या दोन पोलला स्पॅन म्हणतात. काय म्हणतात त्याला तर स्पॅन म्हणजे आपण त्याला अंतर म्हणतो आहे. ते अंतर किती असतं तर साधारणतः तुम्हाला सांगितलं 300 मीटर असू शकतं, कमी जास्त त्या ठिकाणी राहू शकतं, पण 300 मीटरच्या जवळपास ते राहतं. परंतु हा वायर इथून येत असताना थोडंसं झुकलेला ठेवत असतो. आपण एकदम ताणला तर तो तुटण्याची शक्यता राहते, म्हणून त्याला थोडंसं झुकाव असा ठेवला जातो, थोडासा लूज त्याला ठेवला जातो. आणि मग तो हिवाळ्यात थोडासा वर असेल तर उन्हाळ्यामध्ये तापल्यामुळे त्याची बाजू काय होते तर ही पर्यंत खाली जात असते, ताणत असतो. वरच्या भागाला वरचा जो भाग आहे तर हा कंडक्टरमध्ये काय तर सॅक कुठे पाहायला मिळतो तर कंडक्टरच्या वरच्या भागाला सॅक कुठे पाहायला मिळतो तर कंडक्टरच्या वरच्या भागाला. हिवाळ्यामध्ये तार जरा वर असतील, पण उन्हाळ्यामध्ये तापल्यामुळे थोडेसे खाली येतात, ते इलेस्टिक पावतात आणि मग ते खाली आलेले असतात. म्हणून सॅग हा कुठे असतो तर कंडक्टरच्या वरच्या भागाला असतं. खालच्या भागाला काय असतं तर मग ताराच्या खालच्या भागाला ग्राउंड क्लिअरन्स म्हणतात. काय म्हणतात ग्राउंड क्लिअरन्स असं म्हटलं जातं असतं. इथे ग्राउंड क्लिअरन्स त्याला म्हटलं जातं. किंवा इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की जो खालचा जो भाग आहे तर त्याला काय म्हणायचं ग्राउंड क्लिअरन्स. वरचा भाग आहे तर हा जो भाग आहे तर याला काय म्हणतो आपण सॅग म्हणतो. ही जी एवढी लांब त्याची खालची येणारा तार आहे त्याला सॅग म्हटलं जात असतं. त्यानंतर जो इलेक्ट्रिक आता टावर आहे, ही टावर उभा केल्याच्या नंतर सर्वात वरच्या बाजूला म्हणजे पीक म्हणजे काय तर हा शिखर आपण त्याला म्हणतो. या शिखरवर काय केलं जातं तर येथे टॉपमोस्ट अर्थ वायर दिला जातो. काय तर टॉपमोस्ट अर्थ वायर नेला जात असतो. त्याचे दोन फायदे आपल्याला होत असतात. एक पहिला फायदा असा असतो की जर समजा एखादा हा कंडक्टर तुटला आणि जर या पोलला जर लागला तर याची जी काही लाईन तयार होईल ती सर्व लाईन आपल्याला जमिनीमध्ये नेता येईल. जर समजा पावसाळ्यामध्ये आकाशात विजा चमकल्या असल्या त्यातलं जी काही एखादी लाईन जर समजा आली असेल तर ती कंडक्टरवर न जाता अर्थवर पडेल आणि अर्थच्या साहाय्याने ती पुन्हा जमिनीमध्ये सोडली जाईल, की जेणेकरून या ज्या कंडक्टरमध्ये आहे तो जास्तीचा प्रभाव त्यामध्ये येणार नाही. आणि जास्तीचा प्रभाव जर आला तर कदाचित ताण तयार होईल, त्याच्यात तापमान जास्त वाढेल, तापमानामुळे ते कंडक्टर तुटू शकतील. आणि म्हणून येथे वरच्या बाजूला काय असतं तर अर्थ वायर जोडलेला असतो. आता एखाद्या याला टच पोटेन्शियल आणि स्टेप पोटेन्शियल ह्या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता टच पोटेन्शियल म्हणजे काय तर समजा एखादा वायर इथे लागला, या पोलला लागला असेल आणि या पोलला जर आपण हात धक्का लावला असेल त्याला टच पोटेन्शियल होतं. आपण काय होतं तर शॉक मारतं ते आपल्याला. आणि जर समजा कदाचित या ताराचा हा भाग इथे तुटलेला आहे, हा इथे दाखवलेला आहे, तर काय होतं तर हा टच पोटेन्शियल आहे. इथे टच पोटेन्शियल म्हणजे अगदी या भागाला जो आहे तर तिथे तुम्हाला 100 असेल, बाजूला असेल तर तिथे 80 असेल, नंतर बाजूला 60 असेल, नंतर इथे 40 वगैरे येईल. आणि म्हणून
ही टच पोटेन्शियल करत असताना काय करतो, तर जर समजा एखादा वायर तुटून खाली जर पडला असेल तर आपण त्या ठिकाणी जर पाय बदलून टाकला असेल, लांब टाकला असेल, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी टाकला असेल तरच आपल्याला करंट लागतो, कारण की लाईनमध्ये डिफरन्स आल्याशिवाय आपल्याला शॉक लागत नाही. आणि जर समजा एक पाय तुमचा 60 वर आहे, एक पाय तुमचा 40 वर आहे, तर इथे तुम्हाला 20% व्होल्ट 20 kV चा व्होल्ट लागू शकतो आणि तिथे आपण मृत्यू सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून अशा वेळेस जर असं वाटलं तर आपण एकाच सुईने दोन्ही पाय एकासारख्या उड्या मारायच्या येतात आणि सारख्या उड्या मारून आपण समोर जायचं आहे. अशा प्रकारचे हे स्टेप पोटेन्शियल आणि टच पोटेन्शियल असतं. टच पोटेन्शियल जर असा काही जर तयार झाला तर तोही सुद्धा अर्थिंगच्या सहाय्याने जमिनीत टाकला जात असतो आणि म्हणून या ठिकाणी ही महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण पाहूया की जे काही टावर्स आहेत, टावर्स कुठे या टावर्सवर जे आपण काय म्हणतो तर खालची बाजू आहे बॉडी आहे, बॉडीच्या नंतर पीक आहे, पीकवर आर्म असतात, पीकवर काय असतात तर आर्म असतात, त्याला बाजू दिलेली असतात. कारण की हे जे खंबे आहेत तर याच्या या भागाला हे काय करतात असा लंबा भाग दिला जातो आणि याला इन्सुलेटर दिलं जात असतं. आता इथे सस्पेन्शन त्याला इन्सुलेटर म्हणतो, काय म्हणतो आपण तर जिथे ताण नाही आहे त्याला सस्पेन्शन म्हणतो आणि याला स्ट्रेन टाईपचे इन्सुलेटर म्हणतो, काय म्हणतो तर स्ट्रेन. कारण याच्यावर दोन्ही बाजूची, कारण की आपण एका सुईने जर 20-25 किलोमीटरचा वायर जर पसरवला तर त्याचा ताण जास्त येऊ शकतो, म्हणून एक 3-4 किलोमीटरच्या अंतरानंतर आपण तो वायर बंद करत असतो आणि मग या ठिकाणी कट झालेला वायर या ठिकाणी लावला जातो. आता या ठिकाणी जिथे जॉईंट आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एका ठिकाणी इथे रिंग दिसत असतील, काय तर ह्या कोरोना रिंग्स म्हटलं जातं. हे कोरोना रिंग्सचा फायदा काय होतो तर जर समजा कंडक्टरमध्ये करंट आला तर त्या जॉईंटच्या ठिकाणी तो जास्त न राहता त्या रिंगवर तो घेईल आणि रिंगवर झाल्यामुळे त्याला हवा लागून तो थंड होत राहील. म्हणजे त्या ठिकाणी तो कोरोना इफेक्ट तयार होत असतो की जेथे त्या वायरला जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरला गंजन सुद्धा राहणार नाही किंवा जास्त तापमान सुद्धा त्याचं वाढणार नाही, त्या रिंगवर जाईल. म्हणून जेवढा कंडक्टर मोठा आहे त्या ठिकाणी इथे तुम्हाला 3 तिथे रिंग्स लावण्यात आल्या आहेत. त्या रिंग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्या इन्सुलेटरवर रिंग्स लावलेल्या असतात की ज्या ठिकाणी जो वायर तिथे संपतो आहे त्या ठिकाणी कदाचित जास्त हीट त्याची तयार होऊ शकते, तर ती हीट त्या रिंगवर जाते आणि रिंगवर गेल्यामुळे साहजिकच आहे की तिथे करंट जास्त राहणार नाही. तर अशा प्रकारचे हे स्ट्रेन टाईपचा इन्सुलेटर आहे आणि हा काय तर सस्पेन्शन म्हणजे फक्त याला भारच सवायचा आहे. आता यावर सुद्धा तुम्हाला 2 इथे रिंग दिसतेला आहे की नाही, की जर समजा तापमान या कंडक्टरमध्ये वाढलं असेल तर काय होतं तर या गोल याच्यावर त्यातला जो काही व्हायब्रेशन आहे, तारातलं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन या जॉईंटवर येत असतं. हे सुद्धा इथे तुम्हाला 2 भाग इथे दिसतील. प्रत्येक ताराला एखाद्यावर जर समजा झनझन 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 असा आवाज येऊ शकतो किंवा सर्र असा आवाज येतो, तर ही सर आवाज येणारी वायरामधला संपूर्ण जे काही झंझनाट आहे ती स्वतःवर घेतात आणि ते स्वतः हलतात, ताराला मात्र स्थिर ठेवतात आणि म्हणून अशा प्रकारची रिंग्स त्या ठिकाणी लावल्या जात असतात. त्यानंतर आपण समोरचा आता ही जी कोरोना इफेक्ट आहे काय तर आपण त्याला रिंग अगोदर ज्या ठिकाणी आपण पाहिला की त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी काय केलं होतं तर अशा रिंग्स लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रिंग्स लावलेल्या दिसतील की या ठिकाणी पहा ही रिंग्स लावलेली आहे की ह्या रिंग्स याच्यासाठी लावले जातात की हा जो कोरोना इफेक्ट आहे पावसाळ्यामध्ये जर कदाचित वीज जर जास्त आली असेल तर त्या तारामध्ये जास्त वीज येण्याची शक्यता असते आणि मग त्यामध्ये तो तापमान वाढतं आणि तो रिंग तुटण्याची शक्यता असते. म्हणून काय करतात तर या रिंगवर हे सर्ज अरेस्ट या ठिकाणी घेतलं जातं आणि म्हणजे ती त्या रिंगवर काय होतं तर संपूर्ण तो विद्युत प्रवाह येतो आणि त्यामुळे तिथला कंडक्टर आहे तो सुरक्षित राहत असतो. आता बरेच वेळेस आपण काय होतं तर ही जी आहे तर अशा प्रकारची इथे सुद्धा तुम्हाला पावसाळ्यामध्ये किंवा या पाऊस चालू आहे या रेल्वे लाईनच्या खालून जर तुम्ही चालले असाल तर कधी कधी आपण जर छत्री घेऊन जर चाललो तर वरची सुद्धा आपण काय होतं तर तिथला करंट त्या ठिकाणी असतो, कारण ते त्या लाईनने एरिया बनवलेला असतो. काय असतं त्याला तर तो एरिया बनवलेला असतो आणि मग तो एरिया असेल तर तो व्हर्च्युअल एरिया आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो तर व्हर्च्युअल म्हणजे तो ऍक्च्युली तिथे नाही आहे, तो वायर तिथे नाही आहे पण त्याने व्हर्च्युअल एरिया तिथे बनवलेला असतो आणि म्हणून त्यातून आपल्याला शॉर्ट लागण्याची शक्यता असते. असा व्हर्च्युअल करंट इफेक्ट होऊ नये म्हणून त्याला कोरोना इफेक्ट सुद्धा म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस म्हटलं की कोरोना इफेक्टमुळे लाईन वाया जाते आहे, पण कोरोना इफेक्टमुळे आपल्याला काय तो व्हर्च्युअल इफेक्ट सुद्धा तयार होत नाही, हे सुद्धा त्याचा फायदा आहे आणि म्हणून या ठिकाणी ते आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय होतं तर व्हर्च्युअल इफेक्ट त्या ठिकाणी दिसत असतो, तर तो व्हर्च्युअल इफेक्ट तिथे दिसणार नाही आहे. तर नंतर आपण पाहूया कंडक्टर आहेत. आता ही जी कंडक्टर आहे त्या कंडक्टरची जाडी वगैरे त्याच्या व्होल्टेजनुसार बनवलेली असते. किती प्रकारचा प्रवाह न्यायचा, किती व्होल्टेज नेत आहे, आपण 66 केव्ही नेत आहे, 132 केव्ही नेत आहे, 220 केव्ही नेत आहे की किती त्याच्यापेक्षा जास्त केव्हीने आपण लाईन नेत आहे त्या याच्यावर त्या कंडक्टरची जाडी ही महत्त्वाची असते. आता या ठिकाणचं जे
इन्सुलेटर आहे तर ते इन्सुलेटर कोणते तर हे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर आहेत. कोणते तर स्ट्रेन टाईप इन्सुलेटर कुठे लावले जातात जेथे वायर संपतो किंवा जेथून वायर सुरुवात होतो त्या ठिकाणी स्ट्रेन टाईपचे इन्सुलेटर लावले जातात. बाकी सवान ज्या ठिकाणी आहे सपाट ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर लावले जात असतात. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की स्ट्रेन टाईप इन्सुलेटर कुठे लावले जातील आणि सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर कुठे लावले जात असतात. तर अशा पद्धतीने इथे काय तर हा स्ट्रेन टाईपचा इन्सुलेटर या ठिकाणी वापरला जातो. आणि हे दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला पाहिलं असेल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय तर इथे रिंग दिसत आहे. इथे जिथे तुमचा करंट संपलेला आहे त्या ठिकाणी इथे काय तर इथे ब्रोकन जम्पर लावलं जातं. काय तर जम्पर्स लावलं जात असतं. इथे सुद्धा तुम्हाला जम्पर दिसत असेल की या ठिकाणाहून हा जम्पर या वायरला इथे जोडलेला आहे. म्हणजे हा इथे संपलेला वायर होता हे करंट आता इथे इन्सुलेटर लावलं आहे इथे इन्सुलेटर लावलं आहे. त्यामुळे काय होतं तर या ठिकाणची जी लाईन आहे इकडे जर आपल्याला काम करायचं काम पडलं असेल तर या ठिकाणचा आपण जम्पर क्रॉस करतो आहे तोडतो आहे आणि नंतर समोरची लाईन कारण इकडच्या बाजूला लाईन कुठे दिलेली असते कुठे बाजूला गेली असते तर त्या ठिकाणची लाईन आपल्याला काम करता काम नाही तर समोरची लाईन आपल्याला काम करता येईल मागची लाईन अगदी चालू राहील. आणि म्हणून असं ब्रोकन जम्पर सुद्धा वापरलं जातं. इथे सुद्धा तुम्हाला इथे जम्पर वापरलेला आहे म्हणजे इथे इन्सुलेटर आहे इथे सुद्धा इन्सुलेटर आहे आणि या ठिकाणून असं जम्पर लावून हा वायर तिकडे नेण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी जर समोरचं काम करायचं असेल तर त्याला ब्रोकन जम्पर सुद्धा तिथे वापरलं जातं. कोणतं जम्पर वापरलं जातं तर ब्रोकन जम्पर. या ठिकाणी पाहाल तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे ब्रोकन जम्पर या ठिकाणी आहे. काय म्हणतो आपण त्याला तर ब्रोकर जम्पर आहे. तर म्हणजे कधी काम जर करायचं काम पडलं तर हा ब्रोकर जम्पर काढतो आणि समोर ही लाईन जात असते. तर त्यानंतर आपण बघतो आहे की ही जी तार आहे त्या तारावर काय होतं तर कधी कधी आपल्याला असं होतं की जर तार हवेमुळे जर एकत्र जर आली एका तारामधून 1000 किलोवॅट जर जात असेल तर 4 ताराचं 4000 किलोवॅट त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा 4000 केव्ही त्या ठिकाणी होऊ शकतो. तर एवढं मोठं जर तापमान झालं तर एकत्र जर आलं तर तार सुद्धा तो कंडक्टर तुटत येण्याची शक्यता असते. पण त्यात स्पेस म्हणजे जागा ही त्याची व्यवस्थिशीर राहावी दोन तार एकमेकाला लागू नये. आता 300 मीटरचा स्पॅन आहे आणि त्या स्पॅनमध्ये हे जर तार एकमेकाला लागले तर पुन्हा त्याचं स्पार्किंग होऊ शकतं ते एकत्र राहू शकतं आणि कंडक्टर तुटू शकतात त्याची संपूर्ण लाईन एकत्र येऊ शकते. आणि म्हणून काय होतं तर त्यासाठी स्पेस म्हणजे स्पेसर त्याला स्पेसला म्हणजे जागा करणारा जर म्हटलं असेल त्याला स्पेसर आपण म्हणत असतो. जसं म्हणजे रायटर म्हणजे लिहिणारा एक नाही रीडर म्हणजे लिहिणारा ER लावला की त्याला करणारा होत असतो म्हणून याला स्पेसर आहे. मग त्या पोलची जागा इथे या ठिकाणी काडी लावलेली आहे. आता इथे 4 वायर कंडक्टर आहेत म्हणून या ठिकाणी चौकोनी हे लावलेला आहे. इथे सुद्धा चौकोनी हा स्पेसर लावण्यात आलेला आहे की जेणेकरून हे स्पेसरमुळे ते दोन्ही कंडक्टर किंवा 4ही कंडक्टर एकत्र येता कामा नये. ज्या ठिकाणी 6 वायर असतील त्या ठिकाणी 6 षटकोनी लावला जातो. 4 वायर असतील तर म्हणजे चौकोनी लावला जात असतो. 2 वायर असेल तर 2 याचे स्पेसर असे लावले जातात. इथे सुद्धा स्पेसर आहे इथे सुद्धा 2 वायर असेल तर असा स्पेसर लावला जातो. हे स्पेसर लावले जातात म्हणजे जेणेकरून कंडक्टर एकमेकाला टच होणार नाहीत आणि जर टच झाला तर त्याच्यापासून अपघात होणार नाही म्हणून ही सुरक्षितता घेतली जात असते. तर स्पेसर का लावले जातात तर कंडक्टर एकमेकाला टच होऊ नये म्हणून त्याची स्पेशल विशिष्ट जी काही स्पेस आहे त्याच्यात तेवढा स्पेस तो राहिलाच पाहिजे आणि तो एकमेकाला टच होता कामा नाही. किती हवा आली किती वारा आला असेल तरी ते टच होता कामा नाही यासाठी स्पेसर त्या ठिकाणी लावले जातात. हे स्पेसर लावण्याचं काम सुद्धा कधी कधी हेलिकॉप्टरनं वगैरे केलं जातं कधी कधी त्यावर चढवून लावलं जात असतात. आता ज्या ठिकाणी कधी कधी हिलरी एरिया आहे किंवा एखादा हवाई अड्डा आहे त्या ठिकाणी सुद्धा या वायरला काय लावतात तर ते एरियल मार्कर लावले जातात. काय तर एरियल मार्कर लावले जातात. एखादा पॅराशूटवाला जर उड्डाण करत आहे किंवा एखादा हेलिकॉप्टर जात आहे आणि जर गेला तर त्या तारावर जर अडकला तर तिथे अपघात होऊन पडण्याची शक्यता राहते. आणि म्हणून या ठिकाणी कदाचित हिलरी एरिया आहे त्या ठिकाणी 200 मीटरवर किंवा 50 मीटरवर काय तर असे बॉल्स लावले जात असतात की जेणेकरून इथे कंडक्टर आहेत ही त्यांना सूचना मिळावी. आणि म्हणून जिथे हवाई अड्डा आहे त्या ठिकाणी सुद्धा असे जे एरियल मार्कर बॉल असतात तर ते लावले जात असतात त्यामुळे जेणेकरून अपघात होणार नाही यासाठी हे बॉल लावले जात असतात. त्यानंतर जिथे भीड म्हणजे आता रहदारीचा रस्ता आहे रस्त्याच्या रस्त्यावरून जर समजा लाईन जात असेल तर त्या ठिकाणी आपण गार्डिंग लावतो. वरून जर त्याचे जर काय तर 11 kV किंवा 33 kV ची लाईन जर जात असेल तर त्याच्या खालून आपण गार्डिंग लावतोय की जेणेकरून वरचा जर वायर तुटला तर तो खाली येता कामा नाही तो त्या गार्डिंगवर पडला पाहिजे म्हणून या ठिकाणी ही अशी गार्डिंग लावली जात असते. मग तुम्हाला विचारलं जातं की गार्डिंग कुठे लावली जाते तर रस्त्याच्या एरियामध्ये किंवा जिथे फार वाहतूक आहे अशा ठिकाणी लाईनच्या खालून गार्डिंग लावली जाते. का लावली जाते तर वरचा कंडक्टर तुटून खाली पडू नये किंवा त्याच्यामुळे टच पोटेन्शियल किंवा एखाद्या वेळेस इथे जे टच पोटेन्शियल आहे ते तयार होता कामा नये आणि म्हणून अशा ठिकाणी ही इथे गार्डिंग वायर लावलेली जात असतात.
आता या ठिकाणी ते टच पोटेन्शियल किंवा इथे बाकीचं जी काही लाईन आहे ती खाली येता कामा नये, त्यातून अपघात होता कामा नये, म्हणून या ठिकाणी काय लावलं जातं तर या ठिकाणी अशी गार्ड लाईन लावली जात असते. आता या ठिकाणी तुम्हाला हे इथे गे नावाचं इन्सुलेटर लावलं जातं. कोणतं लावलं जातं तर गे नावाचं इन्सुलेटर स्टेला लावलं जातं. स्टे म्हणजे काय तर एखादा खंबा जिथून सुरू होत आहे तिथं तो पलीकडे झुकता कामा नये आणि म्हणून त्याला तणावा दिला जातो. त्या तणाव्यातून लाईन सुद्धा खाली येऊ नये म्हणून त्याला गे इन्सुलेटर लावतात. कोणतं इन्सुलेटर तर गे इन्सुलेटर लावलं जातं. तुम्हाला विचारलं जातं स्टेमध्ये गे इन्सुलेटर का वापरतात, कारण खंब्यावरची लाईन खाली येऊ नये किंवा टच किंवा पोटेन्शियल त्यामध्ये तयार होता कामा नये, खाली लाईन जाता कामा नये. कुणाला जर धक्का लागला असेल तर तिथे अपघात होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला गे इन्सुलेटर लावलं जात असतं. त्यानंतर आता लाईन समजा आपण जिथून तयार झाली आहे त्या ठिकाणावर सबस्टेशनला आली आहे. सबस्टेशनला आल्याच्या नंतर काय करावं लागतं तर सबस्टेशनची फ्रिक्वेन्सी आपली कॅपॅसिटी आहे 33 केव्हीची आहे. 33 केव्ही जर असेल तर तेवढंच जर आपल्याला व्होल्टेज आलं तर आपण सहन करू शकेल, अन्यथा ती जास्त सहन करू शकणार नाही. आणि म्हणून त्यासाठी जे काही व्होल्टेज येतं ते व्होल्टेज अगोदर मोजण्यासाठी या ठिकाणी काय लावलं जातं तर या ठिकाणी येथे सर्ज अरेस्टर लावले जातात. काय असतात तर सर्ज अरेस्टर लावले जात असतात. त्याच्या अगोदर तुम्हाला काय होतं तर येथे जे कॅपॅसिटर तर कॅपॅसिटर होल्ड ट्रान्सफॉर्मर असतं. आता तुम्ही म्हणता व्होल्ट मोजायचं झालं तर व्होल्ट मीटर लावा. व्होल्ट मीटर छोटूसं असतं ते तर पटकन उडून जाईल. इथे फार मोठ्या प्रमाणात जिथे लाईन असते त्या ठिकाणी ते कॅपॅसिटर होल्ड ट्रान्सफॉर्मर वापरलं जातं. या ठिकाणी याचं काय काम होतं तर या ठिकाणी याचं काम आहे की लाईन किती आलेली आहे, किती व्होल्टेज आलेलं आहे. व्होल्टेज आला असेल तेवढंच व्होल्टेज इथे सांगायचं आहे समोर, जर एवढं व्होल्टेज येत आहे. यानंतर मग हे सर्ज अरेस्टर काय करतं, या सर्ज अरेस्टरचं काम आहे की जर आपल्याला 33 केव्हीचीच लाईन पाहिजे असेल आणि 45 केव्ही जर येत असेल तर काय करतं तर 33 केव्ही समोर पाठवतं आणि बाकीची जी लाईन आहे तर ती जमिनीमध्ये ते सोडण्याचं काम सर्ज अरेस्टर. सर्ज म्हणजे काय तर त्याला पकडणे, अरेस्ट करणे, पकडून देणे, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढीच समोर पाठवायची आहे आणि बाकीची ती जमिनीमध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर मग ती ट्रान्सफॉर्मरमध्ये आत एंट्री करते. म्हणजे व्होल्टेज सबस्टेशनमध्ये येत असताना सुद्धा आपल्या सबस्टेशनची कॅपॅसिटी किती आहे, प्रत्येक सबस्टेशनची कॅपॅसिटी ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. त्या सबस्टेशनमध्ये आपण जे ट्रान्सफॉर्मर वापरत असतो ते स्टेप अपचे कधी स्टेप डाऊनचे वापरतो. जिथून पाठवायचे आहे तिथे स्टेप अप करतोय, जिथे आपल्याला घ्यायची आहे तिथे आपण स्टेप डाऊन करत असतो. कारण आपल्याला वापरण्यासाठी जी लाईन आहे तर ती किती आहे तर 220 पासून तर 410 ते व्होल्ट पर्यंतच आपण लाईन वापरतो. त्यापेक्षा जास्त जर आली असेल तर आपले सर्व उत्पादन हे काय होतं इलेक्ट्रॉनिक उत्पादन हे जळून जातील. आणि म्हणून त्यासाठी या सर्ज अरेस्टर व्होल्ट मीटर या ठिकाणी असतं. आता या ठिकाणी जेव्हा लाईन आतमध्ये येते आहे काय तर बाकी जर समजा काय प्रश्न विचारला जाईल की सबस्टेशनमध्ये लाईन आल्याच्या नंतर व्होल्टेज कशाने मोजलं जातं तर काय तर व्होल्ट ट्रान्सफॉर्मरनी. कशाने? व्होल्ट मीटरनी नाही, तर व्होल्ट ट्रान्सफॉर्मरनी त्याला मोजावं लागतं कारण इथे पॉवर जास्त असतो. त्यानंतर दुसरी स्टेप असते सर्ज अरेस्टर. सर्ज अरेस्टरचं काम काय, पाहिजे तेवढीच लाईन आत सोडणे. जास्तीची लाईन जर आली असेल तर ती काय करणे तर खाली जमिनीमध्ये पोटेन्शियल असेल तर ते सोडून द्यायचं आहे. जमिनीमध्ये कितीही पोटेन्शियल आलं तर तो सहन करत असतो आणि मग ती सोडून द्यायची आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर कडे ही लाईन जाणार आहे. आता ट्रान्सफॉर्मर गेल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी काय होतं तर ही आलेली लाईन आहे तर या ठिकाणी काय असतं तर येथे बस असतात. काय असतात तर बस असतात. त्या बसवर ही लाईन सोडली जाते. या बसमध्ये म्हणजे तार असे याच्यात तुम्हाला दिसत असेल, हे बघा इथे तार तुम्हाला दिसत आहेत. या तारवर काहीतरी ही लाईन अशी सोडली जाते आणि त्यातून सुद्धा मग पुन्हा आपल्याला काय करायचं तर त्या बसून त्या लाईनला खेळती हवा मिळते आणि त्यातून आपण खाली लाईन घेत असतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की आलेली लाईन आहे. ही लाईन आपण काय केली तर व्होल्ट ट्रान्सफॉर्मरमध्ये घेतली. व्होल्ट ट्रान्सफॉर्मरनी मोजली आहे. मोजल्याच्या नंतर ती सर्ज अरेस्टरवर गेली. सर्ज अरेस्टरने काय केली तर पाहिजे तेवढीच लाईन आत पाठवलेली आहे. बाकीची जर जास्ती एक्स्ट्रा असेल तर ती जमिनी सोडण्याचं काम या सर्ज अरेस्टरचं करतं आणि या सबस्टेशनला आतमध्ये पाठवायची असते. हा सबस्टेशनचा संपूर्ण काय तर आराखडा डिझायनिंग आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते. आता या ठिकाणी हे सर्ज अरेस्टर असतात. तर सर्ज अरेस्टर हे काय असतात तर या सर्ज अरेस्टरवर सुद्धा काय असतात तर ह्या रिंग्स वापरल्या जातात. ह्या रिंग कशासाठी वापरल्या जातात, त्या कोरोना रिंग्स आपण ज्याला म्हणतो. जर समजा प्रमाणापेक्षा जास्त करंट जर त्या ठिकाणी आला तर या रिंगवर जातो आणि त्या रिंगवर गेल्याच्या नंतर त्याला थंड करण्याचं काम, त्या पॉवरला थंड करण्याचं काम करतं की जेणेकरून जे काही जिथे कंडक्टर वापरलाय ते कंडक्टर तुटता कामा नये किंवा तिथे जास्त उष्णता होता कामा नये. म्हणून या सर्ज अरेस्टरवर वरी रिंग लावलेली असतात. पाहिजे तेवढं काम या सर्ज अरेस्टरचं आहे. लाईन आत पाठवायची आहे आणि नंतर काय करतं बाकीची ती जमिनीमध्ये सोडून द्यायची आहे. ह्या सर्ज अरेस्टरचं हे काम असतं. आता या ठिकाणी ही लाईन आत आल्याच्या नंतर काय होतं तर
ही जी काही सर्ज अरेस्टरनी आत लाईन आलेली आहे त्यानंतर याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी सुद्धा आपल्याला मेंटेन करावी लागते। समजा आपल्या घराची जर कॅपॅसिटी जर 50ची असेल तर ॲक्च्युअली 50ची किंवा 70ची असेल तर 70ची नाही आहे, त्याच्या -5 किंवा +5 असू शकते, म्हणजे त्याच्या मागे पुढे ती लाईनची राहू शकते। परंतु या फ्रिक्वेन्सी काय तर टॉलरन्स आपण ज्याला म्हणतो, सहन करण्याची शक्ती आहे, तर ती कशा ठेवायची असते, तर ही फ्रिक्वेन्सी करण्याचं काम इथे काय करतात तर ट्रॅप इथे जे काही ॲल्युमिनियमचे हे डबे असे लावतात, यामुळे काय होतं तर फ्रिक्वेन्सी लाईनची फ्रिक्वेन्सी सुद्धा हे काय केली जात असते तर इथे बरकरार ठेवली जात असते। म्हणजे समतोल ठेवण्याचं काम या ट्रॅपने केलेलं असतं। म्हणजे इथे जे काही ॲल्युमिनियमचे डबे लावले जातात त्याच्यामुळे जी काही लाईनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी समतोल ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं। आता या ठिकाणी जर समजा लाईन आली आणि या ठिकाणी जर समजा सबस्टेशनमध्ये काही गडबड झाली असेल तर गडबड झाल्याच्या नंतर आपण काय म्हणतो तर ते सबस्टेशन बंद करण्यासाठी आपण काय करतो ते इथे सर्किट ब्रेकर लावतो, काय तर त्याला सर्किट ब्रेकर आहे। या सर्किट ब्रेकर मध्ये हा जो मधला भाग आहे हा दांडा इकडचा निघतो आणि हा तिकडे निघून जातो, म्हणजे लाईन तिथून येत नाही, म्हणजे आपल्या सबस्टेशनची लाईन आपल्याला बंद करता आली पाहिजे, म्हणून त्याला सर्किट ब्रेकर काय म्हणतात तर आता हा जो स्विच ऑफ आहे सर्किट ब्रेकर समोर आहे ते हे स्विच आपण ठेवतो आहे की स्विच आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा पंखा सुरू करायचा असेल तर आपण त्याला स्विच लावतो, बटन लावतोय की आपल्याला ते चालू बंद करता आलं पाहिजे, तर इथे आपण एक स्विच लावतो, काय तर त्याला इथे हे स्विच आहे, या स्विचला आपण त्याला लाईन पूर्ण आत येणारी लाईन आपण बंद करू शकतो आणि तिथून समोरचं काम करू शकतो। कदाचित एखाद्या वेळेस अपघात, एखादा तार तुटला असेल, कंडक्टर तुटला आहे, एखाद्या साप निघला आहे, काही अपघात झाला आहे, काही पडला आहे, तर आपल्याला सबस्टेशन पटकन बंद करता यावं म्हणून या ठिकाणी हे स्विच लावलेलं असतं। हे स्विच काय करतं तर लाईन बंद करत असतं। त्यानंतर आता जी लाईन आलेली आहे तर ही लाईन काय करतो आपण तर या ठिकाणी आपल्याला या बसवर आपण सोडत असतो। या बसवर सोडल्याच्या नंतर सुद्धा आता आपण व्होल्टेज तर मोजलेलं आहे, व्होल्टेजमधून पुन्हा सर्ज अरेस्टरनी पाहिजे तेवढी आलेली आहे, पण या ठिकाणचे ॲम्पियर किती आहे ॲम्पियर सुद्धा मोजावं लागतं। मग ॲम्पियर सुद्धा आपल्याला मोजतं, म्हणजे व्होल्टेज मोजल्याच्या नंतर आपल्याला ॲम्पियर किती आहे, किती ॲम्पियर आपल्याकडे येत आहे हे सुद्धा मोजण्यासाठी आपल्यासाठी या ठिकाणी काय केलं असतं तर हे एक ॲम्पियर या ठिकाणी ॲम्पियर व्होल्ट वापरलं जात असतं। म्हणजे इथे सुद्धा काय तर ते मीटर वापर नव्हता, इथे ॲम्पियर मीटर्स वापरलं जात असतं, ॲम्पियर मीटर्स वापरलं जातं। इथून सुद्धा आपल्याला किती आहे हे सोडलं जातं आणि मग त्याच्यातून आत लाईन आल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी काय होतं तर आतमध्ये ती लाईन या ठिकाणी सुद्धा काय तर सर्ज अरेस्टर आहेत, हे सर्ज अरेस्टरच्या नंतर सुद्धा पुन्हा ही लाईन काय तर या ठिकाणी येते सर्किट ब्रेकरमध्ये येते, कसे तर सर्किट ब्रेकर आपल्या घरी सुद्धा अगदी MCB असते, काय तर MCB, त्याला मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणतो आपण, काय तर मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणतो, म्हणजे पटकन लाईन त्याला ट्रिप होऊन जाते। तर इथे सुद्धा काही गडबड आपल्या सबस्टेशनमध्ये झाली तर हे जे काही इथे सर्किट ब्रेकर आहे ते सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिक लाईन बंद करतं। समोर जर काही गडबड वाटत असेल तर ती लाईन बंद करून टाकतं। जर इमर्जन्सी लाईन बंद करायची असेल आपल्याला स्वतःहून तर आपण काय करतो तर या ठिकाणी स्विच आहे, या ठिकाणी आपल्याला स्विच आहे तर लाईन बंद करता येते। परंतु जर समजा एखाद्या वेळेस ब्रेक याच्यात सबस्टेशनमध्ये गडबड निर्माण झाली ऑटोमॅटिक सुद्धा या ठिकाणी लाईन बंद करण्याचं काम सर्किट ब्रेकर करत असतं। म्हणून इथे सर्किट ब्रेकरचं काम काय तर समजा एखाद्या वेळेस तांत्रिक अडचण जर निर्माण झाली तर त्या ठिकाणची लाईन बंद करण्याचं काम कोण करतं तर सर्किट ब्रेकर करत असतं। त्यानंतर आपण पाहतो आहे की ही लाईन आता सर्किट ब्रेकरवरून आल्याच्या नंतर पुन्हा या बसवर आपण सोडतो आहे आणि पुन्हा या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्मर दिसतो आहे हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरवर ही लाईन येते आहे। आता ही ट्रान्सफॉर्मर आल्याच्या नंतर सुद्धा या ट्रान्सफॉर्मरवर सुद्धा तुम्हाला काय तर या ठिकाणी ही लाईन येत असताना इथे काय तर इथे सुद्धा तुम्हाला व्होल्ट मापलं जातं, कारण की एखाद्या वेळेस काय होतं मागे एखाद्या वेळेस गलती झाली, व्होल्ट मीटर वापरताना गलती झाली असेल किंवा एखाद्या वेळेस ॲम्पियर वाजताना आपल्याला गलती झाली असेल, काही झालं तो समोर जर लाईन आली असेल तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा सर्ज अरेस्टर लावले असतात। सर्ज अरेस्टरच्या नंतर पुन्हा ही लाईन काय तर येथे पॉईंटवर जाते, पुन्हा छोट्या पॉईंटने ही तिकडे सोडल्या जात असते। अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरचं रचना पाहत असताना ह्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। नंतर या ठिकाणी आता ही लाईन तयार झाली आहे आणि या ठिकाणी आपण काय तर डिस्ट्रीब्युशनला पाठवणार आहोत, कशाला तर डिस्ट्रीब्युशनला पाठवणार आहोत। या ठिकाणी जो काही ट्रान्सफॉर्मर वापरतात तो स्टेप डाऊनचा ट्रान्सफॉर्मर वापरला जात असतो, कारण आपण 33 kV घेतो आहे आणि त्याच्यानंतर 11 kV सोडतो आहे, किंवा समजा आपल्याला 132 kV आली असेल तर ते 132 kV घेतो आहे आणि 33 kV बाहेर सोडतो आहे। मग 33 kV आले असेल तर 11 kV स्टेप डाऊन करून आपण समोर पाठवायचे आहे, डिस्ट्रीब्युशन लाईनला पाठवायची असते।
यानंतर आता ही लाईन तयार झाल्याच्यानंतर ही मेन लाईन आलेली आहे आणि यानंतर आउटगोईंग म्हणजे काय तर आपण या ठिकाणी दाखवतो आहे की ही आउटगोईंग डिस्ट्रीब्युशन लाईनला वापरली जाते। डिस्ट्रीब्युशन लाईन वापरत असताना सुद्धा काय करतो तर आपण पहिल्याने जे काही खंबे वापरायचो ते खंबे सुद्धा काय असायचे तर लाकडी स्वरूपाचे असायचे। कशाचे असायचे पहिल्याने तर हे लाकडी स्वरूपाचे असते, वुडन पोल त्याला म्हटलं जातं। पण आता ते वुडन पोल काय होतं जमिनीत सडण्याची शक्यता असते म्हणून ते वापरले जात नाही। त्यानंतर आपण रेल्वेचे रूळ आहेत ते रिजेक्ट झालेले असतात त्याचे पाईप पोल म्हणून आपण उपयोग कधी केला होता, पण तेही सुद्धा काय होतं तर सडण्याची शक्यता राहते आणि म्हणून आपण काय करतो तर कॉन्क्रीटचे जे काही पोल आहेत तर ते हे कॉन्क्रीटचे पोल आपण नेहमी करता डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी जास्त वापरतो। कारण की इथे भीडभाडच्या एरियामध्ये किंवा जिथे गर्दी आहे अशा ठिकाणी जर लागला तरी सिमेंट कॉन्क्रीटच्या पोलला करंट येत नाही। इलेक्ट्रिक लोखंडी पोलला कदाचित तो येऊ शकतो परंतु या पोलला तो येत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त आता काय करतात तर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पोल्स आपण वापरले जातात। तर या ठिकाणी आता हे जे पोल आहेत तर याला व्ही शेप आहे। 11 kV ची लाईन घेऊन जात असताना 3 तुम्हाला दिले आहे। नंतर वरचा जो आहे तर एफ टावर आहे, या ठिकाणी तुम्हाला 2 केबल इथे 3च फेज घेऊन गेले जातात आणि 3 फेज गेल्याच्या नंतर पुन्हा आपण काय करतो तर ट्रान्सफॉर्मर पासून पुन्हा आर्क काढून इकडे समोरच्या डिस्ट्रीब्युशन लाईनला 4 केबल्स आपण पाठवत असतो किंवा 4 कंडक्टर पाठवत असतो। पण इथे 11 kV पाठवत असताना आपण सबस्टेशन मधून त्या डीपी पर्यंत किंवा ट्रान्सफॉर्मर पर्यंत पाठवतो तर 3 इथे फेज पाठवत असतो। त्यानंतर आता या ठिकाणी आपण जिथे पोल सुरुवात होतो त्या पोलच्या ठिकाणी आपल्याला स्टे द्यावा लागतो। काय द्यावा लागतो तर स्टे द्यावा लागतो। त्या स्टेला सुद्धा गे इन्सुलेटर लावतात। कोणतं इन्सुलेटर लावतात तर गे इन्सुलेटर लावलेलं असतं। म्हणजे इथे ताण दिलेला आहे तर या ताण देत असताना याला आपण स्टे म्हणतो आहे, तणावा म्हणतो आहे की या ठिकाणी जेणेकरून हा पोल जर इकडे कंडक्टरमुळे ताणला जाऊ नये आणि पडू नये म्हणून या ठिकाणी इथे त्याला काय करतात तर आता स्टे दिला जातो। स्टेची इथे लाईन एखादे टच पोटेन्शियल तयार होऊ नये म्हणून काय करतात तर एखादी करंट जर आला असेल तर या स्टेच्या स्वरूपाने तो जमीन जाऊ नये म्हणून या ठिकाणी जे गे इन्सुलेटर वापरलं जात असतं। नंतर ही जी लाईन आहे ही लाईन सुद्धा आता काय होतं तर आता तुम्हाला या केबलच्या स्वरूपातून पाठवण्यात आलेली आहे। इकडे पहिल्याने आपल्याला काय होतं तर अगदी जे ॲल्युमिनियमचे कंडक्टर होते ते मोकळे ॲल्युमिनियमचे कंडक्टर होते, परंतु त्या ठिकाणी लाईनची चोरी होत होती। लाईनची चोरी होऊ नये, कोणी आकुडे टाकू नये आणि लाईन चोरू नये म्हणून आता काय करतात केबल्स त्यामध्ये टाकले जातात। या केबलमध्ये सुद्धा 5 वायर असतात। किती वायर असतात तर 5 वायर म्हणजे 3 फेज असतात, ते जाडे स्वरूपाचे असतात। त्यानंतर जो चौथं केबल असतो तो स्ट्रीट लाईट लावण्यासाठी एक चौथं केबल पण छोटा असतो आणि त्याच्यासोबत एक अर्थिंग असतं, तर एक अर्थिंगचं केबल त्याच्यासोबत दिलं जातं। तर त्या केबलमधून काय असतं तर 5 प्रकारचे केबल्स त्यातून पाठवले जात असतात आणि ते 5 प्रकारचे केबल्स अशा लाईनच्या स्वरूपातून तुम्हाला हे पाठवताना दिसत आहेत। त्यानंतर इन्सुलेटर कोणत्या कोणत्या प्रकारचे वापरले जातात तर तुम्हाला सांगितलं होतं की इन्सुलेटर काचेचे असतील, चिनी मातीचे असतील, इकडे तर पोर्सिलिनचे असू शकतात। अशा वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल त्यासाठी बनवण्यासाठी वापरलं जातात। परंतु याला ग्लास कंडक्टर इन्सुलेटर आपण ज्याला म्हणतो आहे हे डिस्क इन्सुलेटर आहे। आता एक डिस्क काय करते तर 33 kV किती घेऊन जाते तर 33 म्हणजे 11 kV नेते। किती तर 11 kV नेते। जर समजा 3 याला हे असतील तर 3 जर समजा असे जर डिस्क लावले असतील तर 11 kV त्यातून घेऊन जाते। एका याच्यावर किती तर 11 kV। अशा जर 3 असतील तर काय वापरतो आपण ते 33 kV घेऊन जात असतं। म्हणून साधारणतः याच्या अंतरावर त्या डिस्कच्या अंतरावर आपण त्याच्यावर किती मोठी लाईन गेली आहे हे आपण मोजू शकत असतो आणि म्हणून त्या प्रकारचे जे इन्सुलेटर वापरले जात असतात। हे ग्लास इन्सुलेटर आहे, हे डिस्क इन्सुलेटर आहे, हे पोस्ट इन्सुलेटर आहे। हे पोस्ट इन्सुलेटर पहा तुम्हाला या ठिकाणी वापरलं आहे म्हणजे कुठले तरी एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर ते वरी ठेवलं जात असतं म्हणून त्याला पोस्ट इन्सुलेटर म्हणतात। काय म्हणतात त्याला तर पोस्ट इन्सुलेटर म्हटलं जातं। त्याला व्हीटी आपण ज्याला म्हणतो कधी कधी होल्ड ट्रान्सफॉर्मरवर कधी कधी ठेवलं जात असते। नंतर जे हे इन्सुलेटर आहे ते हे इन्सुलेटर काय तर आपण त्याला सर्ज अरेस्टर म्हणून सुद्धा त्याला कधी कधी एखाद्या ठिकाणावर वापरले जातात, ठेवले जातात म्हणून त्याला पोस्ट इन्सुलेटर म्हटलं जात असतं। आता हे जे आहे तर पिन इन्सुलेटर आहे। काय तर हे पिन इन्सुलेटर आहे। डिस्ट्रीब्युशन लाईन वापरत असताना सरळ खंब्यावर लावत असताना वरच्या टोकावरून या ठिकाणाहून लाईन जाते है की नाही, या टोकावरून लाईन जाते आणि याला अशी बांधली जात असते म्हणून याला पिन इन्सुलेटर असं म्हटलं जातं। पण जिथून लाईन सुरुवात होते त्या लाईनच्या खंब्यावर सुरुवात होते त्या ठिकाणी काय करतात तर हुक त्याला लागत असते म्हणून त्याला सॉकेट इन्सुलेटर म्हणतात। काय म्हणतात तर सॉकेट इन्सुलेटर वापरलं जात असतं। नंतर जी काही मोठी लाईन आहे तर त्या मोठ्या लाईनवर काय करतात तर येथे स्ट्रेन इन्सुलेटर, जिथून पोल तयार होते लाईन किंवा जिथे संपते तिथे स्ट्रेन इन्सुलेटर वापरलं जातं आणि जिथे फक्त समान अंतर आहे पण मोठी ट्रान्समिशन लाईन जात आहे त्या ठिकाणी सस्पेन्शन इन्सुलेटर वापरलं जात असतं।
नंतर स्टेला जे काही स्टे आपण खंब्याला लावत असतो त्या स्टेला सुद्धा एक इन्सुलेटर वापरलं जातं, त्याला गे इन्सुलेटर म्हणतात. काय म्हणतात त्याला? गे इन्सुलेटर वापरलं जातं. तर ही अशी 8 प्रकारची इन्सुलेटर आपल्याकडे आहेत. ते टाईप ऑफ द इन्सुलेटर आपण त्याला म्हणतोय. तर अशा प्रकारचे प्रश्न जर आला तर तो आपल्याला पटकन सांगता आला पाहिजेत. याचा जर प्रश्न आपला चुकता कामा नये. त्यानंतर आपण काय करणार आहोत तर या आपल्या ठिकाणी एसआर जीनियस अकॅडमीवर पोलीस भरतीची एक बॅच सुरू झालेली आहे. त्या बॅचवर सुद्धा काय तर म्हणजे दुपारी 1 वाजता बुद्धिमत्ता आणि अंकगणितची लाईव्ह बॅच असते. किती वाजता तर 1 वाजता पोलीस भरतीची जी बॅच आहे त्या ठिकाणी प्राध्यापक ज्ञानदीप धोरडे सर अत्यंत उत्कृष्टपणे गणित त्या ठिकाणी शिकवत आहेत. आणि त्या गणिताच्या बॅचला आपण 1 वाजता हजर राहायचं. रोज 1 वाजता 20,000 प्रश्न गणितावर आतापर्यंत पोलीस भरतीसाठी विचारणारे प्रश्न, त्या सर्व प्रश्नांची ती चर्चा स्पष्टीकरण त्या ठिकाणी त्याला विश्लेषण त्या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून जर आपले मित्र जर कोणी जर पोलीस भरती करत असतील तर त्यांनी एसआर जीनियस अकॅडमी मॅथ या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि ज्या बेल आयकनला टच करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन येईल. आणि दुपारी 3:30 वाजता बुद्धिमत्ता चाचणीची सुद्धा बॅच सुरू आहे. ज्ञानदीप धोरडे सरच ही बुद्धिमत्ता चाचणीची बॅच घेत आहेत. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा काय करा तर 3:30 वाजता बुद्धिमत्ता चाचणीसाठी आणि 1 वाजता तर गणिताच्या क्लाससाठी तुम्हाला लाईव्ह एसआर जीनियस अकॅडमी मॅथ या चॅनलला तुम्हाला यायचं आहे. चला तर आपण याच्यानंतरचे प्रश्न पाहूया की यानंतर आलेले जे प्रश्न येतं तर ती प्रश्न कशा स्वरूपाची येऊ शकतात. तर हाय व्होल्टेज वायर ज्या टावर्सवरून नेले जातात त्या टावर्सच्या कोणत्या भागावरून अर्थिंग वायर जोडला जातो. आपण सुरुवातीला चर्चा करत असताना सांगितलं की काय करतं टावरच्या वरच्या भागावरून म्हणजे ज्याला पीक आहे पीकच्या भागावरून हा अर्थिंग वायर नेला जात असतो की जेणेकरून जो काही त्यातलं करंट आला असेल तो जमिनीत नेला जाईल. किंवा लाईन पडली असेल किंवा पावसाळ्यामध्ये लाईन आकाशामध्ये वीज चमकली असेल तर ती वीज चमकलेली आहे तर त्यातलं जे काही करंट असेल तर तोही सुद्धा या जमिनीमध्ये जाईल, त्या कंडक्टर येणार नाही. आणि म्हणून अर्थिंग वायर कुठे असतो तर टावरच्या पीकवर असतो. टावरच्या पीकवर म्हणून किती नंबरचं 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. काय तर 3 नंबरचा ऑप्शन हे बरोबर आहे. या पीकवरून नेला जात असतो. दुसरा प्रश्न बघाल येथे हाय व्होल्टेज वायर ज्या टावरवरून नेतात त्या टावरच्या कोणत्या भागावर इन्सुलेटर लावले जात असतात. आता अर्थिंग वायर वरील नेल्याच्या नंतर जे इन्सुलेटर असे लावले जातात ते इन्सुलेटर कसे असतात तर जी खालची जी बॉडी आहे ती बॉडी आहे पण बॉडीच्या वरचा भाग असतो त्याला केज म्हणतात. काय म्हणतात तर केजवर काय केलं जातं केजवर आर्म लावले जातात आणि आर्मवर हे इन्सुलेटर लावले जात असतात. काय तर इथे कोणत्या भागावर लावले जातात तर टावरच्या आर्मवर, टावरच्या पीकवर किंवा टावरच्या केजवर. इथे 3 नंबरचं आहे. काय तर टावरच्या केजवर हे इन्सुलेटर लावलेले असतात. म्हणजे आर्म लावले जातात. आर्मला म्हणजे केजच्या बाजूला आर्म लावले जातात आणि आर्मवर हे इन्सुलेटर लावले जात असतात. ठीक नाही सॉरी या ठिकाणी आपण 3 नंबरचं म्हटलं होतं 1 नंबरचं. ठीक नाही टावरच्या आर्मवर लावले जातात. इन्सुलेटर कुठे लावले जातात तर टावरच्या आर्मवर लावले जात असतात. 1 नंबरचा बरोबर आहे. काय तर 1 नंबरचा हा बरोबर आहे. टावरच्या केजवर काय लावले जातात तर आर्म लावले जातात म्हणजे इन्सुलेटर लावले जातात आणि इन्सुलेटरवर हे इन्सुलेटर हे आर्मवर लावले जात असतात. त्यानंतरचा म्हणजे लक्षात आलं म्हणजे हे इन्सुलेटर आर्म कुठे लावले जाते तर केजवर लावले जातात आणि केजवर इन्सुलेटर किंवा केजवरच्या आर्म लावले जातात आणि आर्मवर इन्सुलेटर लावले जातात. कशावर तर आर्मवर इन्सुलेटर लावले जात असतात. तर हाय व्होल्टेज वाहून नेण्यासाठी कोणते वायर्स वापरला जातो. आता हे तुम्हाला अगोदरच आपण सांगितलं होतं की येथे सांगत असताना ACSR कोणता ACSR वायर वापरला जातो. कोणता तर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स हे त्याचं लॉंग फॉर्म आहे म्हणून ACSR. बघा तुम्ही आता अगोदरची माहिती वापरल्यामुळे हे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला पटकन प्रश्न वाचला कीच तुम्हाला उत्तर येतं. म्हणजे इतकी क्लॅरिटी आपल्याला त्या स्पष्टीकरणातून मिळत आहे. चौथा प्रश्न होता अर्थिंग वायरला इन्सुलेटर का लावले जात नाही. का लावले जात नाही इन्सुलेटर तर कारण की तो संपूर्ण वरच्या भागाला आहे. वरच्या भागातली जी काही आकाशातली जी वीज असेल तर ती खाली जावी किंवा खंब्यामध्ये जर टावरमध्ये लाईन आली असेल तर ती जमिनीमध्ये जावी म्हणून त्याला इन्सुलेटर लावलं जात नाही. या 2 कारणामुळे बरोबर आहे. म्हणून काय तर इथे वरील दोन्ही बरोबर आहेत म्हणजे 3 नंबरचं म्हणजे टावरमध्ये टच पोटेन्शियल निर्माण झाल्यास जमिनीत सोडण्यासाठी आणि आकाशातील वीज या टावर पडली तर जास्तीचा वीज प्रवाह जमिनीत सोडण्यासाठी हे दोन्ही कारणासाठी म्हणजे वरील दोन्ही बरोबर आहेत. 1 आणि 2 हे बरोबर आहेत म्हणून 3 क्रमांकाचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. सबस्टेशनमध्ये येणाऱ्या वायर्समधून खूप जास्त व्होल्टेज कशाने मोजतात. आता जे लाईन आलेली आहे जिथून तयार झालेली आहे तर ती झालेली लाईन आपण कशानंतर टावरच्या साईने मोठ्या केबलच्या म्हणजे मोठ्या वायरच्या कंडक्टरच्या साईने इथपर्यंत आली आहे. पण ते व्होल्टेज किती आहे किती पाहिजे आपल्याला ते मोजण्यासाठी काय होतं तो होल्ड ट्रान्समीटर कॅपॅसिटर होल्ड ट्रान्समिशननं वापरली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर कॅपॅसिटर होल्ड ट्रान्सफॉर्मर आहे. होल्ड मीटरने मोजत नाहीत
किंवा सर्ज अरेस्टर सुद्धा मोजत नाहीत आणि म्हणून 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे। त्यानंतर 6वा सबस्टेशनमध्ये सर्ज अरेस्टर का लावले जाते। आता जी लाईन आहे ती लाईन आल्यानंतर व्होल्ट मीटरने तिथे मोजली जाते। मोजल्याच्या नंतर जर समजा आपल्याला 33 केव्हीची कॅपॅसिटी आहे आणि आपल्याकडे जर 50 केव्ही जर लाईन येत असेल तर 33 केव्ही आत सोडायची आहे आणि राहिलेली जी काही 17 केव्ही आहे ती जमिनीत सोडण्याचं काम कोण करतं तर सर्ज अरेस्टर करत असतं। म्हणजे पाहिजे तेवढा करंट आत पाठवण्यासाठी आणि पाहिजे त्यापेक्षा जास्तचा करंट जमिनीत सोडण्यासाठी। म्हणजे 1 आणि 2 हे बरोबर आहेत, 1 आणि 2 हे बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। म्हणून आपल्याला त्याचं उत्तर काय लिहावं लागेल तर पर्याय क्रमांक 3 लिहावं लागेल। त्यानंतर आहे करंट मधील फ्रिक्वेन्सी समतोल ठेवण्यासाठी कोणते साधन इन्स्ट्रुमेंट सबस्टेशनमध्ये लावले जात असतं। तर सबस्टेशनमध्ये काय लावलं जातं तर आलेले जे अल्युमिनियमचे डब्बे दिसतात त्याला काय म्हणतात, त्याला वेव्ह ट्रॅप्स काय म्हणतात तर वेव्ह ट्रॅप। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। वेव्ह ट्रॅप्स त्या ठिकाणी लावलं जातं की जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी तेथे आपल्याला समतोल ठेवण्याचं काम या बॉक्सच्या सहाय्याने केलं जात असतं। त्यानंतरचा प्रश्न होता आपल्याला 8वा, 2 पोलला कंडक्टर जोडले जाते त्याच्या वरचा झुकत्या भागास काय म्हटलं जातं। जेव्हा इथे 2 पोल आहेत, हे 2 पोल आहेत आणि याला कंडक्टर असा जोडला जातो तर हा जो झुकलेला भाग आहे त्याच्या वरच्या भागास आपण सॅग म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला तर सॅग, SAG सॅग असं म्हटलं जातं। आणि खालून जो भाग असतो तो त्याला काय म्हणतो तर ग्राउंड क्लिअरन्स, काय म्हणतो त्याला ग्राउंड क्लिअरन्स। म्हणून इथे सॅग असेल तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। नंतर 9वा येथे PLCCचा लॉंग फॉर्म काय आहे। आता PLCC म्हणजे टावरवरून जी लाईन घेतली जाते त्या टावरच्या मधात आपण ऑप्टिकल फायबर्स हे वापरलं जात असतं। म्हणून इथे पॉवर लाईन कॅरिंग कम्युनिकेशन, पॉवर लाईन कॅरिंग कम्युनिकेशन हा त्याचा लॉंग फॉर्म आहे। प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। ह्याकडे बरेच वेळेस असा काय करण्यात आला तर लॉंग फॉर्म विचारण्यात आला आहे। तर पॉवर लाईन कॅरिंग कम्युनिकेशन हे त्याचं उत्तर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। ते ट्रान्समिशन कंडक्टर इन्सुलेटरला जोडताना इथे अँटी कोरोना रिंग का लावली जाते। अँटी कोरोना रिंग का लावली जाते। कंडक्टर ज्या ठिकाणी काय तर संपतो आहे त्या ठिकाणी स्ट्रेन इन्सुलेटरवर काय लावलं तर अँटी कोरोना रिंग लावली जातात की जेणेकरून या केबल्स कंडक्टर्समध्ये जी काही एक्स्ट्रा लाईन आली असेल तर ती त्या रिंगवर जाईल आणि रिंगवर गेल्यामुळे काय होईल तर तिथलं जे काही तापमान आहे ते तापमान त्याचं विस्तृत स्वरूपात होईल। म्हणजे ट्रान्समिशन कंडक्टर एक्स्ट्रा करंटमुळे तुटू नये हे पहिलं कारण। आणि दुसरं काय होतं, कंडक्टर मधील एक्स्ट्रा करंट या रिंगवर येऊन येथे थंड करतो, काय करतो तर थंड करतो। तिसरं होतं कंडक्टर मधील एक्स्ट्रा करंट या रिंगवर आल्यामुळे कंडक्टर गंजून तुटणार नाही। या तीनही कारणासाठी ही एक्स्ट्रा कोरोना रिंग त्या ठिकाणी लावलेली जात असते। म्हणून वरील सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असेल, काय तर 4 बरोबर आहे। या तीनही कारण म्हणजे वरील सर्वच्या सर्व ही महत्त्वाची आहेत म्हणून तिथे कोरोना रिंग लावली जात असते। पण पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे तर 4 क्रमांकाचा। त्यानंतर सबस्टेशनमध्ये करंट कशाच्या सहाय्याने मोजतात। आता सबस्टेशनमध्ये करंट जर मोजायचं असेल तर इथे करंट ट्रान्सफॉर्मर काय म्हणतात तर करंट ट्रान्सफॉर्मर इथे ॲमीटरनं मोजता येणार नाही। एम्पियर जर मोजायचं असेल तर काय तर करंट मोजायचं असेल तर करंट ट्रान्सफॉर्मर वापरलं जात असतं। म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, काय तर 2 बरोबर आहे। करंट इथे करंट ट्रान्सफॉर्मर करंट मीटर आपण याला केलं आहे। करंट पर्याय क्रमांक 4 हे बरोबर घ्यायचं आहे। करंट इथे करंट ट्रान्सफॉर्मर त्याचं करंट मीटरनी नाही, करंट ट्रान्समीटरनी नाही। करंट ट्रान्समीटर हे छोटंसं राहतं म्हणून त्याला ॲमीटर आपण ज्याला म्हणतो कधी ते छोटं असतं तर मग त्याला करंट ट्रान्सफॉर्मर असतं, करंट ट्रान्सफॉर्मर असतं त्याने मोजायचं असतं। म्हणून पर्याय क्रमांक किती तर 4 हा त्यातला बरोबर आहे। सबस्टेशनमध्ये लाईन बंद करण्यासाठी कोणते उपकरण वापरलं जातं। आता या ठिकाणी जे काही जे सबस्टेशन आहे ते सबस्टेशनमध्ये लाईन बंद करण्यासाठी आपण काय करतो तर सर्किट ब्रेकर वापरतो। काय तर ऑटोमॅटिक लाईन बंद करायचं असेल तर इथे सर्किट ब्रेकर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। त्यानंतर सबस्टेशनमध्ये गिट्टी का पसरवली जाते। आता झाडे उगवू नयेत म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये म्हणजे ऑइल टाकले जाते व ह्या गिट्टीत त्यामुळे ते शोषून खाली सोडते आहे। एखादा तार तुटून खाली पडला तर स्टेप आणि टच पोटेन्शियल निर्माण होत नाही। म्हणजे या तीनही कारणं महत्त्वाची आहेत म्हणून त्या सबस्टेशनमध्ये काय तर गिट्टी टाकली जात असते। कारण की झाडे उगवू नयेत, झाडे उगवले तर त्या काय ते कंडक्टरला लागतील आणि लाईन जमिनीमध्ये जाण्याची शक्यता किंवा करंट तयार होण्याची शक्यता राहू शकते म्हणून त्यासाठी गिट्टी त्या ठिकाणी टाकली जाते। नंतर ऑइल सबस्टेशनमध्ये नेहमी करता त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये टाकावं लागतं म्हणून ते खाली जमिनीवर पडलं तर तिथून एखादी घसरण होऊ शकते, तिथून माणूस पडू शकतो, अपघात होऊ शकते त्यामुळे सुद्धा। आणि नंतर हे काही जो काही
तार एखादा तुटलाच असेल तर त्या गिटीवर जर पडला तर ती गिटीपासून ती लांब त्याचा टच पोटेन्शियल तयार होणार नाही किंवा येथे स्टेप पोटेन्शियल तयार होणार नाही. म्हणून या तीनही कारणं बरोबर असल्यामुळे 4 नंबरचा पर्याय आहे तो इथे बरोबर आहे. 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी उत्कृष्ट पोल कोणते असतात? डिस्ट्रीब्युशन लाईन जी काही सबस्टेशन पासून तर गावामध्ये जे परिसर असतो, जो काही आपण खेडा आहे, शहर आहे, त्या ठिकाणी लाईन पुरवायची आहे तर त्या ठिकाणी कसले कोणते पोल असतात तर त्याला काय तर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पोल, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पोल वापरले जातात. ही सर्वात उत्कृष्ट पोल म्हणून वापरले जातात. म्हणून पर्याय क्रमांक 3चा बरोबर आहे. त्यानंतर येथे पोलवरील करंट येथे स्टेद्वारे येऊ नये म्हणून स्टेला काय लावले जाते? कोणते इन्सुलेटर लावले जात असतं स्टेला? तर काय तर त्याला गे इन्सुलेटर. कोणते इन्सुलेटर? तर गे इन्सुलेटर. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर होतं. त्याला गे इन्सुलेटर जर लावला असेल तर वरच्या भागाचा करंट हा खाली येणार नाही. त्यानंतर एरियल बाउन्स केबलचे कोणते फायदे आहेत? एरियल बाउन्स आहे जेव्हा टावर लाईन येते आहे आणि टावर लाईन आल्याच्या नंतर जिथे समजा जर एरियल बाउन्स त्याला लावले जातात तर एखादा पॅराशूटने एखादा व्यक्ती उडत आहे तर त्याला पटकन दिसावं की समोर तिथे लाईन आहे, नाही तर तो यायचा आणि पडायचा, अटकून मरून जायचा, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता राहील. किंवा हेलिकॉप्टर आहे एखाद्या टेकडी एरियाहून हिलरी एरिया आहे त्या हिलरी एरियाहून जर समजा केबल जात असेल तर त्या हेलिकॉप्टरवाल्याला सुद्धा ते दिसावं, नाही तर तो अटकून तिथे पडण्याची शक्यता राहते. म्हणून त्याला एरियल बाउन्स तिथे केबल्स त्या ठिकाणी जातात किंवा एरियल बाउन्स त्या ठिकाणी लावले जात असतात किंवा एरियल बॉल्स त्या ठिकाणी सुद्धा लावले जात असतात. तिथे ट्रान्समिशन टावरवर या ठिकाणी आपण पाहिलं का म्हणजे वीज चोरी होत नाही, सॉरी एरियल बाउन्स केबल हे काय केलं जातं तर हा प्रश्न आपण थोडंसं सांगता आपला याच्या ओघामध्ये आपण वेगळं सांगितला. आता एरियल बाउन्स केबल हे आपण खेड्यामध्ये लाईन चोरी होऊ नये म्हणून यासाठी वापरले जात असतात. आणि मग त्यासाठी काय करतात तर आता जे काही पहिल्याने ॲल्युमिनियमचे खुले वायर त्या ठिकाणी सोडले जात होते ते खुले वायर न सोडता आता काय केले जात आहे तर त्या ठिकाणी एरियल बाउन्स म्हणजे काळा केबल आहे त्या केबलला त्याला वेस्टर्न देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 फेज आहेत, एक स्ट्रीट लाईटचा आहे आणि एक अर्थिंगचा आहे. आणि म्हणून हे केबल्स खेड्यात चोरी होऊ नये, कंडक्टरवर जंग चढू नये, ऐक नाही, इलेक्ट्रिकचा लॉस कमी व्हावा म्हणून या तीनही कारण बरोबर असल्यामुळे 4था पर्याय याच्यातला बरोबर आहे. तर एरियल बाउन्स केबल्स काय तर हा वापरला. आपण अगोदर सांगता काय केलं तर जे काही एरियल मार्कर्स वापरले जात असतात मोठ्या टॉवर लाईन त्याच्याबद्दलची माहिती सांगितली होती. म्हणून या ठिकाणी काय तर येथे वरील सर्व एरियल बाउन्स म्हणजे खेड्यामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन आपल्याला वापरली जात असते त्यासाठी वापरले जात असतात. नंतर 17 होता ट्रान्समिशन टावरवर जास्त व्होल्टेज असताना कोणते इन्सुलेटर लावले जाते? आता समजा एखाद्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन आहे आणि ट्रान्समिशन लाईन आहे, टावर आहे मोठ्याच्या मोठा आणि त्या ठिकाणी जर समजा इन्सुलेटर वापरायचं असेल तर ते इन्सुलेटर जास्त जर पॉवरचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय तर जे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर वापरलं जातं. कोणतं तर स्ट्रेन टाईप इन्सुलेटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. येथे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर त्या ठिकाणी वापरलं जाते की जेथे पॉवर जास्त आहे आणि त्या ठिकाणी जे इन्सुलेटर आहेत ते स्ट्रेन टाईपचे इन्सुलेटर वापरावं लागतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन पोलवर वळणाच्या ठिकाणी कोणते इन्सुलेटर लावले जाते? आता समजा हा पोल आहे म्हणजे इथून एक पोल येत आहे, हा पोल येत आहे आणि अशी लावून इथे सुद्धा जात आहे, हे पोल आहेत. तर या ठिकाणी जो इन्सुलेटर आहे तर ते इन्सुलेटर किंवा इथे सुरुवातीच्या ठिकाणी जे इन्सुलेटर आहे तर ते इन्सुलेटर कोणतं वापरलं जातं तर येथे सायकल टाईप इन्सुलेटर. कोणतं तर सायकल टाईप इन्सुलेटर म्हणजे या पोलवर 2 इन्सुलेटर वापरतात, पिन टाईप इन्सुलेटर वापरलं जात असतं आणि सायकल टाईप इन्सुलेटर. तर इथे सायकल टाईप इन्सुलेटर वापरलं जातं. आता इथे समान आहे तर त्या ठिकाणी पिन वापरला जाईल, इथे या ठिकाणी पिन वापरला जाईल, पण या ठिकाणी जर वापरायचं असेल तर सायकल वापरावं लागेल, इथे सुद्धा असेल तर सायकल वापरावं लागेल, इथे सुद्धा असेल तर सायकल वापरावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर होतं. त्यानंतर ट्रान्समिशन टावरवरील कंडक्टरवर एरियल मार्कर बॉल्स, इथे आपण एरियल मार्कर बॉल हे कशासाठी वापरले जातात तर एरियल मार्कर बॉल हे हेलिकॉप्टर किंवा एखाद्या पॅराशूट येणाऱ्या व्यक्तीला ते त्या ठिकाणी लाईन कंडक्टर दिसावा, तिथे अपघात होऊ नये म्हणून काय तर एरियल बॉल मार्कर वापरले जात असतात. पॅराशूट किंवा हेलिकॉप्टर यांचा अपघात होऊ नये म्हणून हवाई वाहतूक कंडक्टर आहे याचा इशारा मिळावा म्हणून आता वरील दोन्हीसाठी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर होतं. इथे 3 प्रकारचं हे उत्तर करेक्ट असेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न होता डिस्ट्रीब्युशन लाईन रोडवरून जात असताना कोणती खबरदारी घ्यावी लागते? आता कंडक्टरच्या खालून गार्डिंग तार लावले जात असतात, कंडक्टर तुटून खाली पडणार नाही याची काळजी घेतली जात असते, कंडक्टरमुळे वाहनाला अडथळा येणार नाही
यासाठी उंच पोल लावले जात असतात. म्हणजे हे तीनही कारणं महत्त्वाचे. आपण डिस्ट्रीब्युशन लाईन काय करतो, रोडवरून नेत असताना याची काळजी घेत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्यातलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याच्यातलं बरोबर आहे. वरील सर्व म्हणजे तीनही कारणाची खबरदारी आपण तिथे काळजी घेत असतो. अशाच प्रकारची प्रश्न आपण नियमितपणे रोज अगदी SR GNS अकॅडमी कॉम्पिटिटिव्ह घेत असतो. आणि म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघून पूर्ण प्रश्नाची उत्तरं आपल्याला येतात का नाही तेही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. चला एक नाही समोरच्या व्हिडिओमध्ये उद्या पुन्हा भेटूया. टिल देन गुड बाय.